नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर संगीता. चेहऱ्यावरचे किंवा अंगावरचे नको असलेले केस काढण्यासाठी तुम्हीही ब्युटी पार्लर जाऊन हजारो रुपये खर्च करताय? कृत्रिम पद्धतीने केस उपटण्याच्या वेदना सहन करून कंटाळा आलाय? जर तुम्हाला या नको असलेल्या केसांपासून कायमची सुटका हवी असेल तर आजचा हा खास घरगुती उपाय फक्त तुमच्यासाठीच आहे. मैत्रिणींनो, नको असलेले केस कोणालाच आवडत नाहीत. जर तुम्हीही या नको असलेल्या केसांमुळे खूप वैतागला असाल आणि यावर एखादा कायमस्वरूपी उपाय शोधत असाल तर आजचा हा घरगुती उपाय तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. कारण आजच्या या भागात मी तुमच्यासोबत असा एक नैसर्गिक उपाय सामायिक करणार आहे ज्यामुळे तुम्हाला या नको असलेल्या केसांपासून कायमची मुक्ती मिळेल. तुमचे केस कितीही जाड किंवा राठ असले तरीही ते एकाच वापरात सहज निघून जातील. तर हा लेप बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे चहाची पत्ती. चहाची पत्ती आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. तर येथे तुम्हाला 1 चमचाभर चहाची पत्ती घ्यायची आहे आणि त्यासोबतच यामध्ये 1 चमचाभर साखर घालायची आहे, जी त्वचेवरील मृतपेशी काढण्याचे काम खूप चांगल्या प्रकारे करते. तसेच आपल्या त्वचेवरील नको असलेले केस काढण्यासही ती मदत करते, कारण ती खूप चिकट असते. आता या दोन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थित मिसळून घ्यायच्या आहेत. आजचा हा भाग आवडल्यास तुमच्या मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत नक्की सामायिक करा आणि आपल्या वाहिनीवर नवीन असाल तर सदस्यत्व नक्की घ्या. यानंतर आपल्याला घ्यायचा आहे एक पिकलेला टोमॅटो. अगदी लाल भडक पिकलेला टोमॅटोच घ्या, कच्चा टोमॅटो घेऊ नका, कारण कच्च्या टोमॅटोमुळे तुम्हाला हवे तसे परिणाम मिळणार नाहीत. तर असा लाल पिकलेला टोमॅटो घेतल्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, तो अशा प्रकारे किसणीवर किसून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे किसता तेव्हा त्याचा रस खाली जमा होतो. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे बारीक वाटून त्याचा रस काढू शकता, पण आपण खूप जास्त रस वापरणार नाही आहोत. त्यामुळे आपण हे फक्त थोडेसे किसून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला आवश्यक तो रस मिळेल. या टोमॅटोमध्ये क जीवनसत्व असते, जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असते आणि नको असलेले केस अगदी सहजपणे काढून टाकते. आता आपण हा टोमॅटोचा रस त्या चहाच्या पत्ती आणि साखरेच्या मिश्रणात घालणार आहोत. आता हे सगळे मिश्रण अगदी एक जीव होईपर्यंत व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहे. आता पुढची वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे मीठ. हे तर आपल्या सर्वांच्या घरात असतेच. मी इथे सैंधव मीठ वापरले आहे. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घरात वापरले जाणारे साधे पांढरे मीठही घेऊ शकता आणि थोडेसे मीठ तुम्हाला यात मिसळायचे आहे. मैत्रिणींनो, या मिठामुळे नको असलेल्या केसांची वाढ खूप कमी होते, ज्यामुळे एकाच झटक्यात आपले केस अगदी सहजपणे मुळासकट निघून जातात. यानंतर तुम्हाला इथे थोडेसे पाणी घ्यायचे आहे. तुम्ही साधे पाणी किंवा गुलाब पाणी यापैकी काहीही वापरू शकता आणि याने आपल्याला हे मिश्रण थोडेसे पातळ करून घ्यायचे आहे, कारण चहाची पत्ती थोडीशी फुगते. त्यामुळे साधारण 3 ते 4 चमचे पाणी घ्या आणि आपण जे टोमॅटोचा रस, साखर यांचे मिश्रण तयार केले आहे त्यात हे पाणी घालून व्यवस्थित मिसळून घ्या. यानंतर एक लहान पातेले घ्या आणि हा सर्व लेप त्यात ओता. पातेल्यात ओतल्यानंतर हे पातेले चुलीवर ठेवून थोडेसे गरम करायचे आहे. जेव्हा हे थोडे गरम होईल, म्हणजेच साखर पूर्णपणे विरघळेल, तेव्हा तुम्हाला लगेचच गॅस बंद करायचा आहे. आपल्याला हे मिश्रण अजिबात उकळायचे नाही किंवा याची 1 तारी किंवा 2 तारी पाकासारखी कृती करायची नाहीये. तुम्हाला जसे दिसेल की साखर व्यवस्थित विरघळली आहे तसे लगेच गॅस बंद करा आणि आता हे मिश्रण पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्या. तर हे पहा, आता हे मिश्रण छान थंड झाले आहे. यानंतर तुम्ही एक गाळणी घ्या आणि त्यात हा सगळा लेप ओतून घ्या. चमच्याच्या मदतीने थोडेसे दाब देऊन हा लेप व्यवस्थित गाळून घ्या, ज्यामुळे याचा सर्व अर्क असा एका वाटीत जमा होईल. आणि हे पहा, चहाचा चोथा गाळणीतच राहील. आपला हा उपाय अजून पूर्णपणे तयार झालेला नाही, पण अर्धी कृती पूर्ण झाली आहे. अशा प्रकारे आपल्याला या सर्व वस्तूंचा अर्क मिळाला आहे. यानंतर तुम्हाला यात पुढची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गव्हाचे पीठ. तुम्ही हवे असल्यास हरभरा डाळीचे पीठ किंवा तांदळाचे पीठ देखील वापरू शकता. मी इथे गव्हाचे पीठ वापरले आहे. हे पीठ घातल्यानंतर तुम्हाला ते या मिश्रणात खूप छान प्रकारे एकजीव करायचे आहे. गव्हाचे पीठ नको असलेले केस काढण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते. तुम्हाला आठवत असेल, आपण लहान असताना आपल्या आजी कंजी सुद्धा उठण्यासाठी गव्हाच्या पिठाचाच वापर करायच्या. त्यामुळे हे पीठ तुमचे नको असलेले केस अतिशय उत्तम प्रकारे काढून टाकेल. याचबरोबर तुम्हाला थोडेसे पांढरे दंतमंजन घ्यायचे आहे आणि ते या मिश्रणात छान एकजीव करायचे आहे. या सर्व अशा गोष्टी आहेत जे तुमचे नको असलेले केस अतिशय उत्तम प्रकारे काढून टाकतील, तेही कोणत्याही वेदनेशिवाय आणि अजिबात पैसे खर्च न करता. आता आपला हा लेप पूर्णपणे तयार आहे. याचा वापर कसा करायचा, चला तर मग तेही पाहूया. आता तुम्हाला जिथलेही केस काढायचे आहेत तिथे तुम्हाला हा लेप लावायचा आहे. पण त्याआधी एक तुरटीचा खडा घ्या. त्यावर तुम्ही हवे तर गुलाब पाणी किंवा साधे पाणी टाका आणि हा तुरटीचा खडा थोडासा ओला करून घ्या. हे पहा, असे. यानंतर तुम्हाला जिथले केस काढायचे आहेत तिथे हा तुरटीचा खडा अशा प्रकारे घासायचा आहे, ज्यामुळे केसांची मुळे थोडीशी सैल होतील आणि जेव्हा तुम्ही ते केस काढाल तेव्हा ते अगदी सहजपणे निघून येतील.
कारण आपले हात आणि पायांचे केस थोडेसे जाड आणि राठ असतात, त्यामुळे इथे हे तुरटीचे पाणी लावणे अत्यंत गरजेचे आहे. यानंतर तुम्हाला हा तयार केलेला लेप घ्यायचा आहे आणि तो अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून लावायचा आहे. तुम्हाला जिथले केस काढायचे आहेत तिथे हा लेप लावून घ्या. हे पहा असे. ठीक आहे. अगदी याच प्रकारे तुम्हाला याचा थोडासा जाडसर थर लावायचा आहे. खूप जास्त पातळ लावू नका. तर मी इथे तुम्हाला थोड्याच भागावरचे केस काढून दाखवत आहे, जेणेकरून हा लेप कशा प्रकारे काम करतो हे तुम्हाला व्यवस्थित पाहता येईल. बाकी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जिथे वापरायचा असेल तिथे तुम्ही वापरू शकता. यानंतर हा लेप लावून आपण साधारण 5 मिनिटांसाठी हे असेच सोडून देऊ, जेणेकरून तो आपला प्रभाव दाखवू शकेल. तर साधारण 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहत आहात तसा हा लेप हलकासा सुकायला लागला आहे. आता तुम्हाला काय करायचे आहे, थोडासा कापूस घ्या किंवा एखादा कागदी रुमाल घ्या आणि त्याच्या मदतीने हा लेप अशा प्रकारे पुसून काढा. हे पहा, मी तुमच्या समोरच हे करून दाखवत आहे. खूप चांगल्या प्रकारे केस निघून जातात आणि यात आपला काहीही खर्च होत नाही, अगदी सहजतेने. हे पहा, मी तुमच्या समोरच याचा प्रत्यक्ष परिणाम दाखवत आहे. ठीक आहे. सर्व केस मुळापासून निघत आहेत आणि यामुळे आपली त्वचा देखील खूप मऊ होते, कारण आपण यात चहाची पत्ती, गव्हाचे पीठ आणि टोमॅटोचा वापर केला आहे आणि या सर्व वस्तू आपल्या त्वचेला अत्यंत मऊ आणि तजेलदार बनवतात. ठीक आहे. आपण यात कोणत्याही प्रकारच्या रसायनाचा वापर केलेला नाही. तर आपण आता हा भाग अशा प्रकारे व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता की जितकेही केस होते ते सर्व छान निघून गेले आहेत. तर आता आपण ज्या ठिकाणचे केस काढले आहेत ती जागा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, ज्यामुळे थोडाफार राहिलेला लेपही निघून जाईल. हे पहा, मी इथे पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आहे आणि तुम्ही पाहू शकता की आपले केस किती स्वच्छपणे निघाले आहेत. यानंतर तुम्ही जिथले केस काढले आहेत तिथे थोडेसे स्निग्ध मलम घ्या आणि ते अशा प्रकारे व्यवस्थित लावून घ्या, ज्यामुळे त्वचेवरील उघडलेली रोम छिद्रे बंद होतील आणि तुमच्या त्वचेवर एक छान चमक येईल. जर तुम्ही वस्त्रा किंवा इतर कृत्रिम उपायांचा सतत वापर करून तुमचे केस खूप जाड आणि राठ केले असतील तर कदाचित पहिल्या वापरात हा उपाय पूर्णपणे प्रभाव दाखवणार नाही, पण दुसऱ्यांदा जेव्हा तुम्ही याचा वापर कराल तेव्हा सर्व केस मुळासकट निघून जातील. यानंतर तुम्हाला हा लेप तुमच्या चेहऱ्यावरील केसांसाठी देखील वापरायचा आहे. जर तुमच्या ओठांच्या वरच्या भागावर खूप केस येत असतील, हनुवटीवर केस आले असतील, तर तिथेही तुम्ही हा लेप नक्की लावू शकता. आणि चेहऱ्यावर लावताना तुम्हाला तुरटी वगैरे लावण्याची अजिबात गरज नाही, कारण चेहऱ्यावरचे केस खूप नाजूक आणि मऊ असतात, पण आपले हात आणि पायांचे केस खूप जाड आणि काळे असतात, म्हणूनच तिथे तुरटीचे पाणी लावणे खूप गरजेचे आहे. पण हा जो लेप आहे तो तुम्ही थेट तुमच्या ओठांच्या वरच्या भागावर लावलात तर तुम्हाला आधी काहीही लावण्याची गरज पडणार नाही आणि ओठांवरचे किंवा हनुवटीवरचे जे नको असलेले केस असतात ते अत्यंत सहजपणे निघून जातील. हे पहा, हा लेप फक्त 5 मिनिटांसाठी चेहऱ्यावर राहू द्या. यापेक्षा जास्त वेळ ठेवायचा नाहीये. 5 मिनिटांतच केसांची मुळे सैल होतात आणि जसे तुम्ही हा लेप काढता तसे ते केसही अतिशय सहजपणे निघून येतात. यानंतर तुम्हाला एक चमचा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ओढत हा सगळा लेप काढून टाकायचा आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे तो काढाल तेव्हा सगळे केस निघून जातील आणि तुमची त्वचा खूप छान तजेलदार दिसायला लागेल. हा पूर्ण लेप मी इथे काढून घेतला आहे. आता आपण चेहरा स्वच्छ धुवून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता की मी माझा चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. यानंतर तुम्हाला कोणतेही स्निग्ध मलम घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे तुमच्या त्वचेवर लावायचे आहे, ज्यामुळे तुमची त्वचा अधिकच मऊ आणि मुलायम होईल. तर पाहिलत ना मैत्रिणींनो, हा उपाय बनवणे किती सोपे आहे आणि तो लावणेही तितकेच सोपे आहे. तर नक्की एकदा हा प्रयोग करून पहा. यामुळे तुम्हाला तुमच्या नको असलेल्या केसांपासून कायमची सुटका मिळेल आणि तुमची त्वचा खूप मऊ होईल. तर मैत्रिणींनो, आजच्या या भागाची मी डॉक्टर संगीता इथेच सांगता करते. मला आशा आहे की तुम्हाला हा भाग नक्कीच आवडला असेल. तर उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. ही माहिती तुमच्या मैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका.